मी मनोज ओतारी प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर 22/6 रोजी या पदावर पदभार स्वीकारलेला आहे आणि पदभार स्वीकारल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे 2 दिवस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मला कार्यालयातली सद्यस्थिती काही घेता आली नाही। काल कर्मचाऱ्यांचा संप मिटला। आजपासून आमच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी कार्यालयात कर्तव्यावर रुजू झालेले आहेत आणि आज सकाळी मी कार्यालयातला आढावा घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना जे काही संपामुळे नागरिकांची कामं खोळंबली होती ती कामे त्वरित करून द्याबाबतचे आदेश दिलेले आहेत सर्वांना आणि तशा सूचना दिलेल्या आहेत। या संदर्भात आमच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी येऊन सुद्धा काम आटपून नागरिकांची कामं जलद गतीने निपटारा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर साहेब, आज कोल्हापूरमध्ये रुजू झाल्यानंतर आज आपण आढावा घेतला, कोणकोणत्या नेमक्या गोष्टींचा आढावा घेतला, कुठल्या डिपार्टमेंटला काय माहिती घेण्यात आली आणि काय सूचना देण्यात? आता फक्त माझ्या कार्यालयातलं जे काही स्टाफ आहे त्यांची एकतर बेसिकली ओळख करून घेतली मी आणि कोणत्या विभागामध्ये काम करतात याबाबत माहिती घेऊन त्या विभागाची काय पेंडन्सी आहे आणि कागदपत्र जे काही पेंडिंग आहे ते त्वरित निपटारा करण्याबाबत व जे काही पत्रव्यवहार आहेत त्याचा वेळेत निपटारा करण्याबाबत सूचना दिल्या आम्ही। त्याचबरोबर इथून पुढचा तुमचा कशा पद्धतीने कामकाज राहणार आहे याबाबत कोल्हापूरातील जनतेला मी सांगू इच्छितो की सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे कोल्हापूरला ट्रॅफिकचा जो विषय आहे त्याबाबत मी काम करायचं निश्चित केलेलं आहे। कोल्हापूर महानगरपालिका असेल किंवा वाहतूक विभागाचे अधिकारी असेल यांच्याबरोबर समन्वय साधून कोल्हापूर शहरातली जी काही ट्रॅफिक समस्या आहे त्याबाबत आपण निश्चितपणे मार्ग काढू यासाठी प्रयत्न करणार आहे। मी त्या पालकांना असं आवाहन करू इच्छितो की माननीय सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेले आहेत, मुले 16 वर्षाच्या आता आहेत त्यांनी वाहने चालवू नयेत आणि जर वाहने असे चालवताना आढळून आले तर अशा वाहन मालकाच्या म्हणजे त्या पालकांच्यावर कारवाई करायची तरतूद आहे मोटर वाहन कायद्यामध्ये आणि त्या पालकांना शिक्षा सुद्धा होऊ शकते। अशा पद्धतीचे दंड प्लस शिक्षा अशा पद्धतीची कारवाई होऊ शकते। जे विद्यार्थी जे मुलं 18 वर्ष पूर्ण झालेले नाहीत अशा कोणत्याही मुलांनी वाहन चालवू नये असं मी आवाहन करतो आणि सर्व वाहनधारकांना आवाहन करतो की आपल्या पाल्यांना ज्याच्याकडे लायसन्स नाही अशा पाल्यांना आपण गाडी देऊ नये जेणेकरून रस्ते सुरक्षेच्या बाबतीत आपण सहकार्य कराल।